केला. मी अधिक वेळ घेणार नाही किंवा परत ते रिपीट करायचं नाही. पण ज्यावेळेस आजीनाथ सहकारी साखर कारखान्याचं इलेक्शन कधी लागलं याची वाट मला वाटतं बरीचशी उत्पादक असतील, वाहनधारक असतील, कर्मचारी असतील, सगळे बघत होते. आणि आजीनाथचं इलेक्शन लागल्यानंतर सगळ्या गटांनी उत्स्फूर्त दाखवली, त्यांच्या कार्यकर्त्यांना फॉर्म भरायला लावले. त्यात आम्ही अपवाद नाही आहे, जगताप गट बी त्याच्यामध्ये सक्रियपणाने हे झाला. पण आता विड्रॉलची तारीख मला वाटतं 3 आहे, बुधवार 2 तारीख, आणि 2 तारखेला विड्रॉल आहे. आज 31 तारीख आहे. मला वाटतं अवघे 2 दिवसाचा कालखंड राहिला आहे. मी ह्या मधल्या पिरियडमध्ये फॉर्म भरल्यापासून मला वाटतं 17 तारखेला शेवटची तारीख फॉर्म भरायची होती, आणि फॉर्म भरल्यापासूनच्या 2-3 दिवसापासून मी बऱ्याच नेते मंडळींशी, राज्यकर्त्यांशी चर्चा केली. आणि चर्चा करत असताना भविष्यातल्या आजीनाथ सहकारी साखर कारखान्याची दिशा काय असावी आणि तुमचं सहकार्य, तुमची मदत आम्हाला मिळेल का, अशा पद्धतीने ज्यावेळेस मी त्यांच्या पुढं हा आजीनाथचा प्रस्ताव मांडला, त्यावेळेस बऱ्याच नेतृत्वांच्या ह्याच्यामध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये की शासनच आज अडचणीत आहे, आणि ही वस्तुस्थिती, बँका अडचणीत आहे. मगाशी मी इथं बोललो की दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळं राजकारण अडचणीत आहे, अस्थिर आहे, शीतल कुमार. आणि आजच्या ह्या अस्थिर राजकारणामध्ये जनतेची किंवा एखाद्या संस्थेची जबाबदारी आपण घेत असताना ती निश्चितपणाने पेलवल का, ते आव्हान आपण स्वीकारत असताना आपण ते लोकांच्या विश्वासाला तडा जाऊन देणार नाही किंवा तो विश्वास आपण संपादन करू शकेल का, या सगळ्या गोष्टीचा विचार मी 17 ते आज 31 तारखेपर्यंत केला. काल रणजितदादा असतील, तालुक्याचे विद्यमान आमदार नारायण आबा असतील, यांच्याशी मी चर्चा केली. आणि माझ्या राजकीय जीवन अनुभव आहे, त्या अनुभवामध्ये सगळ्यात जास्त आजीनाथ सहकारी साखर कारखान्याच्या राजकारणामध्ये प्रत्येक वेळेस मी पाहिलोय, उतरलेलो नाही, आणि एकदा उतरल्यावरती तिथं सुद्धा अनुभवलंय, पाहिलं नाही. कारण सुरुवातीपासून ह्या कारखान्याला 19 वर्ष लागली, 22 वर्ष लागली, अण्णा किती वर्ष लागली उभं राहायला. आणि ह्या कारखान्याची मुहूर्तमेढ कैलासवासी सहकाररावजी मुंडके पाटलांनी रोवली. मला वाटतं त्याच्यावरती कारखान्याची साईट किंवा सुद्धा त्याची मला वाटतं 10-12 इलेक्शन झाली, आधीच इलेक्शन झाली. त्यानंतर सुद्धा कारखाना कसा बसा उभा राहिला, उभा राहण्यामध्ये सगळ्यात जास्त योगदान आमचं आहे. DCC बँकेतनं मी शेतकऱ्यांना 350 रुपये शेतकऱ्यांनी भरायचे, आणि राहिलेले पैसे जे काही 2200-2300 रुपये असतील ते बँकेने द्यायचे. असे मला वाटतं त्यावेळेस 6000 का 5000 शेअर्स गोळा केले, आणि भाग भांडवल गोळा करून कारखाना उभा. आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांनी माझी प्रशासक म्हणून नेमणूक केल्यानंतर 1500 टन स्टील, 6000 पोती सिमेंट त्या काळामध्ये मी आणून साईटवर ठेवलं. त्याच्यानंतर सुद्धा त्यात राजकारण आलं, आणि त्यावेळेचे तत्कालीन नगराध्यक्ष गिरिधरदास देवी यांनी स्टे वगैरे आणला, आणि मग हायकोर्टातनं आणि ते प्रशासक मंडळ बरखास्त केलं. ते बरखास्त झाल्यानंतर मला वाटतं अरविंद कांबळे, त्या काळाचे तत्कालीन खासदार, त्यांची प्रशासक म्हणून नेमणूक झाली. आणि त्या काळापासून जे भ्रष्टाचाराला सुरुवात झाली कारखान्याच्या, त्या आज तागायत ती थांबली नाही.
आपण बघितलं ज्यांच्या हातात आपण 20-25 वर्ष कारखाना दिला त्यांनी सुद्धा कधी लोकांचा विश्वास संपादन केला नाही, ऊस उत्पादकांना न्याय दिला नाही, कर्मचाऱ्यांना न्याय दिला नाही, वाहनधारकांना न्याय दिला नाही. तिथं फक्त कुराण आणि कमाई आणि भ्रष्टाचार आणि राजकारण ह्याच्याशिवाय तुम्हाला सांगतो आजीनाथ सहकारी साखर कारखान्याची दुसरी ओळख नाही. की त्याची ओळख अशी नाही आहे की ऊस उत्पादकाला भरपूर भाव दिलाय, न्याय दिलाय, जिल्ह्यामध्ये 1 नंबर कारखाना आहे, अशी ओळख पूर्वीच्या राज्यकर्त्यांनी कधीही होऊन दिली नाही. तिथं भ्रष्टाचार आहे, राजकारण आहे, वादविवाद आहे, हीच ओळख आजीनाथ कारखान्याची राहिलेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टी जास्त वेळ न घेता मला एवढंच सांगायचं की ज्या वेळेस पाटील बागल ह्यांची युती झाली, एकदा ही युती करण्यासाठी सांगोल्याचे एक धुरंधर नेते दीपक साळुंखे आले होते. माढ्याचे मी तुम्हाला सांगतो नेते संजय शिंदे आले होते. त्यांनी ती युती घडून दिली, पण ते जास्त दिवस नांदले नाही, त्यांचा डायव्हर्स झाला आणि ते बाहेर पडले. आता ते कशासाठी कुणी बाहेर पडले हे मी काय कुणाला सांगायची गरज नाही, आणि काय युती तुटली हे सांगायची गरज नाही. पण बापूरावांना ते टिकलं नाही. तुम्ही त्या बॉडीत होता आणि ते संपुष्टात आले. म्हणजे तिथेही कारखाना नीट चालला नाही, सगळं संपलं. मध्या काळामध्ये कारखाना बंद असताना मी सांगितलं की हा कारखाना जर बागलांच्या हातात होता आणि त्यांनी, मला वाटतं रश्मी बागले यांनी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना सांगितले की मी चालवायला सक्षम नाही आहे, आमची तेवढी ही राहिलेली नाही आहे, तर तुम्ही चालवा. आणि त्यावेळेस मला वाटतं बारामती ॲग्रोला करार झाले, अनेक भानगडी झाल्या, परत कोर्ट कचेरी झाल्या, त्याच्यावर वादविवाद झाले. त्यावेळेस बऱ्याच संघटना उठल्या, हा कारखाना आपल्याच ताब्यात पाहिजे. 15 वर्षाचा 25 वर्षावर गेला. NCDCचं कर्ज, अशा अनेक भानगडीतनं तो वाटचाल झाली आणि ते पेंडिंग पडलं. पण त्यावेळेस मला वाटतं पत्रकार परिषदेमध्ये मी सांगितलं होतं की घेतलेला निर्णय योग्य. ब्रह्मदेव आला तरी पवाराशिवाय हा कारखाना कुणी चालू शकत नाही. आणि माझं हे बाकी खोटं ठरलं नाही. त्याच्यानंतर कारखाना चालू करण्याचा आटापिट्टा सगळ्यांनी केला. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे इथं आले. तुम्हाला सांगतो तानाजी सावंतांनी मदत स्वतःच्या पैशातनं केली. त्याच्यावरती बऱ्याच घडामोडी झाल्या. तरी कारखान्याने कर्मचारी, उत्पादक आणि कुणालाही त्यांना म्हणावा असा तुम्हाला सांगतो न्याय देता आला नाही. मला या ठिकाणी असं सांगायचं आहे की ज्यावेळेस युतीतनं पॅनल होतो, आतापर्यंतच्या माझ्या राजकीय अनुभवाप्रमाणे त्या ठिकाणी ती संस्था नीट चालत. ज्या पद्धतीने आपण आमचं सांगतो की बाबा बहुमतात असलेलं सरकार, एक हाती असलेलं सरकार ही जनतेच्या हिताचे योग्य निर्णय घेऊ शकतं, जनतेला न्याय देऊ शकतं. पण तडजोडीत आणि गठबंधनमध्ये हे चालवता येत नाही. प्रत्येकजण दबावाचं राजकारण करतो आणि तिथं लोकांच्या हिताचे निर्णय घेता येत नाही. वेगळ्याच पद्धतीचं त्या ठिकाणी राजकारण होतं. आणि ह्या सगळ्या गोष्टी अनुभवाच्या माझ्या गाठीला आहेत. मग त्या आदिनाथ असेल, साधी ग्रामपंचायत असेल किंवा काय असेल. आणि मला वैयक्तिक स्वतःच्या मेजॉरिटीने आणि स्वतःच्या विचाराने राजकारण करण्याची सवय. काहींना पटली नसेल, पण बहुसंख्यांना ते पटलेलं आहे माझं राजकारण. काहींना ते पटलं नाही. म्हणून मी कारखान्याचा चेअरमन असताना 9 संचालकांनी राजीनामा दिला. का दिला? तर उत्पादकाच्या कारखान्याच्या हितासाठी नाही दिला, तर त्यांच्या पोटासाठी किंवा त्यांच्या तरतुदीसाठी केला. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की ह्याला ह्याच्या काय बापाचं द्यायचं नाही. मागाशी मी हे बोलून दाखवलं. आणि माझ्या बापाचं द्यायचं असलं असतं तर मी काय विचार केला नसता. पण ते माझ्याच बापाचं नव्हतं, शेतकऱ्यांच्या बापाचं होतं, म्हणून मी दिलं नाही असं मी त्यावेळेस बोललेलो. पण मला या ठिकाणी आता एवढंच सांगायचं आहे
मी सगळ्या आमच्या सभासदांना बोलवलं. मी वरच्यांची चर्चा केल्यानंतर, कारखान्याची परिस्थिती पाहिल्यानंतर, मी असेल, नारायण आबा असेल, मोहिते पाटील असेल, ह्यांच्या विचाराच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी फॉर्म भरलेले. आणि राजकारणामध्ये कार्यकर्त्याला कुठेतरी राजकारणात संधी दिली पाहिजे, त्याला न्याय दिला पाहिजे, त्या दृष्टीतनं त्यांची ते 4-5-7 सुचवणार, दुसरे 5-7 सुचवणार, मी सुचवणार, इथपर्यंत ठीक आहे. पण संस्था चालवायला ते योग्य होणार नाही. तिथं अनेक विचाराची फाटे फुटतील. आणि त्याच्यामुळं तुम्हाला सांगतो, परत संस्था चालवायसाठी जरी आम्ही उतरलो, आणि आतापर्यंत माझे वडील असतील कैलासवासी नामदेवराव जगताप हे स्वातंत्र्य सैनिक होते, त्यांचा वारस म्हणून मी सांगतो की एकदा दिलेला शब्द लोकांना, तो आम्ही मेलो तरी चालेल, पण आम्ही तो पूर्ण करतो शेवटच्या श्वासापर्यंत. त्याला आतापर्यंत आम्ही कधीही तडा जाऊन दिलेला नाही. हा इतिहास आहे आणि मला तो सांगायची गरज नाही, तुम्ही त्याला साक्षी आहात. पण मला या ठिकाणी एवढं सांगायचं की हे असं झाल्यानंतर आम्ही ते करू शकणार नाही, लोकांना न्याय देणं किंवा ह्या पद्धतीने. कारण त्या ठिकाणी परत आमच्या जे राजकारणामध्ये चांगले संबंध आहेत त्याच्यामध्ये सुद्धा दरी निर्माण होऊ शकते. म्हणून मी नारायण आबांनी चालवावा, त्यांच्या जोडीला रणजितदादा आमदार आहेत, मला वाटतं आमचे धैर्यशील भैया सुद्धा खासदार आहेत, पवार साहेब आहेत, अजितदादा आहेत, आणि ते शासनाचे प्रतिनिधी आहेत. आता सध्या माझ्याकडे कुठली सत्ता नसल्यामुळं त्यांच्याकडे जरी लोकांनी कारखाना द्यावा, दुसरेही त्यांचे प्रतिस्पर्धी आहेत, माजी आमदार संजय शिंदे, त्यांनी सुद्धा अशोकराव, मला वाटतं त्यांचा पॅनल टाकलेला आहे. बागलांनी आम्ही माघारी घेतलेली आहे. आता ह्या दोघांच्या मध्ये मतदाराला जे योग्य वाटेल त्याचा मतदार हे घेतीलच. पण मला असं वाटतं की नारायण आबा शासनाचे आता प्रतिनिधी आहेत, मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्या जोडीला रणजितदादा, धैर्यशील भैया, परत तुम्हाला सांगतो बाकीचे माणसं आहेत, त्यांचाही प्रयत्न निश्चित त्यांना बळ मिळेल. संजय मामाने बी त्यांचा चालू कारखाना बंद केला आहे, विकलाय. त्यांनी परवा त्यांच्या ह्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्या बाईटमध्ये सांगितलं की जन्मभूमी जरी माझी माडा असली तर कर्मभूमी करमाळ आहे. आणि करमाळ्या तालुक्यातल्या जनतेवरती त्यांचं प्रेम आतोनात असल्यामुळं करमाळ्या तालुक्याच्या जनतेशी त्यांचा जोडलेली त्यांची नाळ, त्यांची आपुलकी पाहता त्यांनी त्यांचा चालू कारखाना विकून बंद पडलेल्या कारखान्यासाठी भांडवल उभा केले. कारण ते आता शासनाच्या दरबारी नाही आहेत, कदाचित त्या भांडवलावरती हा कारखाना चालेल आणि जनतेला न्याय मिळेल, असं ह्या दोघांमधलं मी आपलं विश्लेषण केले. मी फाटका आहे, माझ्याजवळ कवडी नाही, त्याच्यामुळं ते आपल्या बाबा सगळ्याला हात जोडून सांगितलं की आपण माघारी घ्या. काय, कारण ज्यावेळेस भरायला लावलं होतं त्यावेळेस परिस्थिती बदलल, काहीतरी होईल. आणि विरोधाचा जो मी प्रस्ताव मांडला होता, तर त्या प्रस्तावामागं सुद्धा माझी हीच भूमिका होती की ज्यावेळेस बिनविरोधाचा प्रस्ताव होईल त्यावेळेस आम्ही बिनशर्त माघार घेऊन तुम्ही बिनविरोध घ्या, असं मी 100% बोलणार होतो. मला वाटतं मी रणजित दादाशी काल बोललो सुद्धा की तुम्ही निर्णय घ्या आणि ते करा. आता कारखान्याची अवस्था अशी की आजारी असल्यानंतर आपण त्याला सलाईन, औषधं, ऑक्सिजन देऊ शकतो आजारी व्यक्तीला, पण मेल्यानंतर जर ट्रीटमेंट द्यायची म्हणलं तर ते काही जिवंत होत नाही. मग आज कारखान्याची तशी अवस्था आहे. पूर्वीच्या काळामध्ये ग्रामीण भागामध्ये
तुमच्या वॉटर सप्लायच्या पाण्याच्या स्कीम नव्हत्या तर नदीवरनं बापूराव अण्णा मला वाटतं हाल्यावरती माणसं पाणी आणायची, पकाली. मग त्या पकाली असायच्या 2 पाकाडाच्या त्या हाल्यावर ठेवलेल्या, 16 घागरीची 8 घागरीची अशी पकाला असायची आणि ते गावात पाणी पोळी वाटायचं. मग त्यावेळेस मन होती हाल्या आजारी पडला आणि इंजेक्शन पकालीला दिलं तर ते काय बरं झालं नाही, अशी आजच्या राजकारणाची परिस्थिती. म्हणून या ठिकाणी मी जगताप गटाच्या नेता आणि माझ्या सहकार्यांना सांगणार आहे की हा कारखाना चालू करण्यासाठी जे काही पुढाकार घेतील त्यांना माझ्या मनापासून शुभेच्छा. त्यांनी कारखाना चालू करावा. ऊस उत्पादकाचे, वाहनधारकाचे, तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे, व्यापाऱ्यांच्या सगळ्यांचा दुवा त्यांना मिळावा आणि भविष्यामध्ये त्यांनाही लोकांनी अशाच पद्धतीने स्वीकारावं अशा माझ्या मनापासून शुभेच्छा आहेत. पण आज 31 तारीख आहे, उद्या 2 दिवस काहीतरी गोंधळ उडू नये ह्या दृष्टीने मी आधीच 2 दिवस माझ्या सगळ्या कार्यकर्त्यांना बोलून मी माझ्या भावना व्यक्त केल्या, त्यांच्याशी चर्चा केली आणि माझ्या विचाराशी ते पूर्णपणे सहमत झाले आणि आम्ही हा पूर्णपणे आमचा पॅनल माघारी घेत आहोत. जनतेला स्वातंत्र्य मी म्हणण्यापेक्षा किंवा कुणी हे करण्यापेक्षा ह्या कुठल्याही गोष्टीची मीही जबाबदारी घेणार नाही. ज्यांचा विश्वास ज्या नेतृत्वावर आहे त्याच्या पाठीशी जनतेने उभं राहावं अशी मी हात जोडून विनंती करतो आणि ह्या तालुक्यातील सर्वसामान्य ऊस उत्पादकाला न्याय द्यावा अशी या ठिकाणी मी विनंती करतो. या तालुक्यात 4 कारखाने 4ही बंद आहेत, ते पुन्हा एकदा चालू व्हावेत अशी या ठिकाणी आपल्याला विनंती करतो. आणि मला वाटतं मी माझ्या या ठिकाणी स्पष्टपणे माझे विचार, माझं मनोगत मांडलेलं आहे, ते मीडियावाल्याने सर्व जनतेपर्यंत पोच करावे अशी अपेक्षा. आता आपण पाहतोय की बागल गट असेल, जगताप गट असेल यांनी माघार घेतली. आता प्रामुख्याने पाटील गट आणि संजय शिंदे गट हे 2 निवडणुकीमध्ये बाकी आहेत. जगताप गटाचा पाठिंबा नेमका कुणाला असेल? नाही, मी आता तुम्हाला बोलताना शीतलराव सांगितलं ना की ह्याची जबाबदारी मी घेणार नाही. पाठिंबा देण्यापेक्षा काय भविष्यामध्ये जो सक्षम चालवल, जनता ज्याला निवडून देईल, जनता म्हणण्यापेक्षा मतदार उत्पादक ज्याला निवडून देईल काय आणि त्यांनी योग्य पद्धतीने चालवा म्हणून त्यांची पाठराखण करेल, पाठिंबा नाही. भाऊ, आता ज्या प्रकारे आपण सांगितलं सुरुवातीला सुद्धा आपण पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की मोहिते पाटील असतील किंवा रोहितदादा असतील यांच्या माध्यमातून कारखान्याला उर्जित अवस्था मिळू शकते, त्या अनुषंगाने सुद्धा काही प्रयत्न होतील अशा प्रकारे आपण याच्या आधी सांगितलं होतं. त्यानंतर आता आपण माघार घेतो. मग तशा प्रकारे जर आपण जर ह्या ठिकाणी असाल तर अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून रोहितदादांच्या बारामती ॲग्रो किंवा त्यांच्याकडून काही प्रयत्न होऊ शकतात कारखान्याला? मी तर आधीच तुमच्यामध्ये हा उल्लेख केलाच आहे सुरुवातीला की 17 तारखेला फॉर्म भरल्यापासून ते आज तागायत मी सगळ्यांच्या संपर्कात आहे, सगळ्यांशी चर्चा केली, बोललोय. मला कुठं तिथं विश्वासार्हता वाटली नाही किंवा कुठंही हे, कारण आजच्या परिस्थितीमध्ये अधिक बोलणं हे योग्य होणार नाही. भात शिजलाय का हे सगळं पातीलं चापसायची गरज नाही, शितावून समजतं. त्या पद्धतीने मी ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, जे तुम्हाला बोललो त्याच पद्धतीने गेलो आणि त्याच ह्याला धरून मी माघार घेतो की मला कुठं होप्स दिसत नाही. आणि जर आबाळच नाही, पाऊसच येणार नाही तर उगं घेण्या देण्याचं, पेरायचं, बी वायाला घालवायच्या भानगडीत पडण्यापेक्षा आपण आपलं सक्षम बाजूला व्हायचंय. वास्तविक बघता ज्यांच्याकडं तुम्ही 20-25 वर्ष या कारखान्याचं नेतृत्व दिलं तर त्यावेळी सुद्धा हा कारखाना सक्षमपणाने सांभाळू शकले नाही, त्याला न्याय देऊ शकले नाही. मी एक वेळेस केला तरी सुद्धा तुम्हाला सांगतो, जनता असेल, सभासद असेल, त्यात सुद्धा राजकारण आलं.
ह्या तालुक्यातल्या लोकांनी कधीही राजकारणाच्या ठिकाणी आणि प्रपंच आपलं हित हे लक्षात न घेता सगळ्याचं मिक्सिंग झाल्यामुळं ह्या तालुक्यातल्या राजकारणाची आणि जनतेची ही सगळी माणसं दिशाहीन झालेली आहे, ही सैरभैर झालेली आहे. पाटील गट पाठीमध्ये आमदार आहे. जगताप गटाला मानणार मोठं बोलतो सभासद गेली ती ताकद तुमची राहणार ती पडद्या मागणं असं तुम्ही त्यांना सहकार्य करणार. दळवी, मी आताच सांगितलं की मी आता लोकशाहीच्या माध्यमातून जनतेला तेच सांगितलंय की ज्याच्यावर तुमचा विश्वास आहे काय त्यांच्या पाठीशी तुम्ही जावा, ज्या नेतृत्वावर तुम्हाला विश्वास वाटतो. मी ह्या प्रचाराच्याही भानगडीत पडणार नाही. माझा कुणाला हे आता तुम्ही शोधायचं का मी इतर राजकारण करायला बसलो बाबा, भविष्य सांगायला नाही कोण चालवील म्हणून. तालुक्यातील आदिनाथ सहकारी असेल किंवा मग काय असेल, सहकारी 2च कारखाने आहेत, दोन्ही कारखान्याची अवस्था अशी, पण याचा दोष नेमका कुणाला होतो? काय झालं? या कारखान्याची व्यवस्थित चालत नाही, त्याचा दोष कुणाला दिला जातो? म्हणजे राजकीय आपल्याकडे 4 गट आहेत. शिंदेचा नवीन गट, जगतापाचा जुना गट, बागल आहे, पाटील आहे. बागलांनी काल माघार घेतली, त्यानंतर जगताप गट माघार घेतली. म्हणजे तालुक्याच्या दिशा जर पूर्ण राजकारणाची दिशा बदलते का? नाही, आता तुमचा पहिला प्रश्न आहे की ह्याला दोष नेमका कुणाला द्यायचा. एखाद्या नवीन वाहनावरती जर तुम्हाला सांगतो व्यसन करून जर एखादा ड्रायव्हर दारू पिऊन बसला आणि त्याने ऍक्सिडेंट केला तर दोष कुणाला द्यायचा? गाडीला द्यायचा का वाहन चालकाला द्यायचा? शेवट तुम्ही वाहन चालकालाच देणार ना. मग जे संस्था जे चालक होते त्यांनाच दिला पाहिजे ना. ह्याला काय भविष्य सांगायची, ह्याला काय जास्त चापसाचापशी होडकायची गरज नाही. बिनविरोधचा ज्यावेळेस आपण प्रस्ताव मांडला होता त्यावेळेस चर्चा सकारात्मक झाल्या, त्या लोकांमधून सर्वसामान्य उत्पादकांना देखील तेच हवं होतं. नाही, त्यानंतर असा काही प्रयत्न झाला का मधल्या कालावधीत? नाही, मी त्यांच्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणूनच हा निर्णय घेतलाय. चर्चा वगैरे सकारात्मक विचार मी मांडले, पण पुढच्याही ज्या पार्ट्या आहेत त्यांनी सुद्धा ह्या सकारात्मक विचाराचा स्वीकार करून सगळ्यांनी एकत्र येऊन असं करायला पाहिजे होतं की बाबा ह्याच्यामध्ये कोण सक्षम आहे ना, आपण सगळे माघारी घेऊ आणि त्यांना हा कारखाना चालू द्यायला संधी देऊ. आणि नुसती माघारी घ्यायची नाही तर कारखाना चालू करण्यासाठी आपण सगळ्यांनी मदतही करू, असं कुणाच्याही डोक्यात आलं नाही. ह्याचा अर्थ मी विचार केला की ऊस उत्पादक, कर्मचारी, वाहनधारक ह्यांच्याबद्दल कुणालाही सहानुभूती नाही. राजकारण राजकारणच करायचंय. त्याच्यामुळं मी त्या गोष्टीतनं माघार घेणार आहे. कारण 70 वर्षापासून आमच्यावरती ह्या तालुक्यातल्या जनतेचा विश्वास आहे. विरोधक सुद्धा म्हणतो की नेतृत्व ते चांगले, भले त्याची अडचण असं काय, पण तरी सुद्धा तो अण्णा मला वाटतं 4 चौघामध्ये बाजूला जाहीरपणे जरी बोलला नाही तर विरोधक सुद्धा आमचं नाव घेतात. की असे आमचे कित्येक लोक सांगतात. भले मुठभर असू द्या, ढिगभर असू द्या, किती असू द्या, पण माझ्यापाशी असणारी माणसं, भाऊंचा शब्द आणि भाऊंचा विश्वास हा कायमस्वरूपी आम्हाला टिकवायचा. भाऊ, काल कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक शंभूराज जगताप यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, अशा प्रकारची माहिती मिळते. काय सांगा, कशाबद्दल झाला आहे? कारवाईमध्ये काय ते अडथळा आणला, शासकीय कामकाज. आता सध्या तुम्ही तर बघताय त्या तालुक्याला वाली कुणीच नाही. अतिशय भ्रष्टाचारी, सगळ्या तालुक्यांनी तक्रारी करून पाठवलेला PI ह्या ठिकाणी आलेला आहे. निष्क्रिय माणूस आहे. ज्या लोका जर केस द्यायला गेले तर केस देणाऱ्या लोकांकडून तो पैसे घेतो, ज्याच्यावर केस झाली त्याच्याकडनं पैसे घेतो आणि पुन्हा दोघांची सांगड घालायसाठी सुद्धा पैसे घेतो. असा तो माणूस आहे. शंभूराजे जगताप
यांच्यावर गुन्हा दाखल करत असताना त्यांनी काय बलात्कार केले नाही, भ्रष्टाचार केला नाही, चोऱ्या केल्या नाही किंवा काय केलं नाही. फक्त ह्या नालायक माणसाला, ह्या PIला शेण खायला प्रतिबंध केला म्हणून त्याचा शासकीय ह्याचा गुन्हा दाखल केला. असं काय, आणि जरी असा केला तरी आम्ही त्याला भेट नाही. अहो तुम्हाला सांगतो, देश चालवत आहे शहासाहेब, मोदी साहेब ह्यांच्यावर सुद्धा त्या गोत्राचा पार हद्दपारीपर्यंत गुन्हे होते. तसं काय गुन्हा हा दाखल केलाय म्हणजे हा माणूस लय धुतल्या तांदळासारखा आहे, हा लय हे करतो, अनैतिक तुम्हाला सांगतो ह्याच्या भानगडी तुम्हाला सांगतो ह्या तालुक्यामध्ये 2 नंबरच्या धंदेवाल्याकडनं भ्रष्टाचार करणं, तुम्हाला सांगतो कित्येक लोकांचा आता हा वाळू हुडकायला जातो, बऱ्याचशे दरोडे पडले, चोऱ्या झाल्या, माऱ्या झाल्या, एखाद्या गुन्ह्याचा तपास लागला. आज माझ्या शेजारीच माझ्या बांधालाच बांध असलेले शिंदे, पाटील शिंदे बोरगावचे, त्यांनी घर बांधले. आता कच आणि खडीमध्ये घर बांधल्या गेलं पण गिलावा होत नाही कचमध्ये, म्हणून त्यांनी ठिक्क्यामध्ये खताची जी ठिक्की आहेत हे 5 ठिक्क्यामध्ये तुम्हाला सांगतो वाळू भरली. आणि ती वाळू ट्रॉलीत भरली नाही, करमाळ्याला भरली नाही, नदीमध्ये ती वाळू भरली. गावामध्ये विरोधाला विरोध असतो, कोणतरी फोन करून सांगितलं, 2 पोलिस गेली, त्याला दमदाटी दिली, मारहाण केली, तो नदीतच होता. आणि तुम्हाला सांगतो त्याच्याकडनं 1.25 लाख रुपये घेतले. आणि घेतल्यानंतर तुम्हाला सांगतो शंभू त्या ठिकाणी गेला आणि त्यांना जाब विचारल्यानंतर त्यांनी चिलारामध्ये ते पैसे फेकून दिले. त्याचं व्हिडिओ कॅसेट आहे सगळे. मुळामध्ये पोलीस खात्याला रिव्हन्यूच्या कामकाजात अडथळा करायचा संबंध नाही. आणि हा PSI गाढव आहे, हा म्हणतो की मी 353 दाखल केली, हा सरकारी गुन्हा दाखल होत नाही, हे कोर्टात गेल्यावर बघू आपण, आणि आम्ही दाखवतो आता काय आम्ही त्याला. आणि गमतीशीर गोष्ट म्हणजे तो बाकीचे दरोडे ह्याच्यापेक्षा असल्या गोष्टीवर त्याचं जास्त लक्ष आहे, कमाईवरती. आणि त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो त्याचा फोटोशूट झाले, तिथं तलाठी नव्हता, कुणी नव्हता. तलाट्याला फोन केला, तलाट्याला बोलून घेतलं, मला वाटतं बोराडे बनून तलाठी आले, त्यांनी 5 त्या कट्ट्याचा पंचनामा केला, त्याचं पूर्ण व्हिडिओ शूटिंग झालं. तो शेतकरी होता. अशीच घटना बाळेवाडीत एकदा घडली होती आणि तिथं सुद्धा तुम्हाला सांगतो 3 पोलिस रात्री जाऊन 1.25 लाख रुपये त्या शेतकऱ्याकडून घेतले. का तर त्यांनी संडास बांधायसाठी वाळू चालवली नदीच्या पात्रात. मग ज्यावेळेस त्याच्याकडनं 1.25 लाख घेतल्यानंतर अख्खं बाळेवाडी गाव माझ्याकडं आलं. मग मी हे केलं, पोलीस स्टेशनला गेलं, ह्याचं धाबदानानं ह्या PSIचं, ह्यांनी त्या पोलिसांना पैसे द्यायला लावले, माफी मागायला लावली. म्हणजे अशा पद्धतीने, कारण ह्या तालुक्यामध्ये आता थोडंसं मला लक्ष घालावं लागेल. लोकांवरती अन्याय व्हायला लागले, सर्वसामान्याला अधिकारी लुटायला लागलेत, भ्रष्टाचार करायला लागलेत. करमाळा तालुका अधिकाऱ्यांसाठी कुराण आहे. काय लोकांना भीती घालायची, गुन्ह्याचं खोटं आमिष दाखवायचं. ही भोसडीचे जर बीड फीडला ठेवले ना तरी ही घरातनं बाहेर सुद्धा येत नाही, चड्डीत संडास करते बीड सारख्या ठिकाणी. पण इथली जनता गरीब आहे, सुशिक आहे, जास्त भानगडीत पडत नाही. ह्या गोष्टीचा ह्या लोकांच्या खिशे भरायला तुम्हाला सांगतो हे त्याचा फायदा घेत आहेत. पण इथं पुढं चालून देणार नाही. अनेक ठिकाणी तुम्हाला सांगतो दारूचे धंदे आहेत, बऱ्याच गोष्टी धंदे आहेत. हा PSI जातीवाचक आहे. मधल्या काळामध्ये आमचे कित्येक कुरेशी समाजाचे लोकांचे जनावरं या ठिकाणी त्यांनी आणली. त्यांच्याकडं पावत्या आहेत काय की त्यांनी जनावर खरेदी केले. मी शेतकरी, तुम्ही इथं बसलेले सगळे शेतकरी आहात. एखादी वांज गाय असेल, मोडलेली गाय असेल किंवा बैल असेल बिनकामी थकलेला, त्याला आपण सांभाळतो का रे आबा? आजच्या काळात कोणी सांभाळत नाही, तो जास्त खर्च आहे. मग त्याला गिराईक कोण? तर हे खाटीक आहे, ही लोक आहेत आणि त्याच्यावर त्यांची उपजीविका चालू. आज शेतकऱ्याला ती परवडत नाही. पण गो हत्या, आमका हत्या ह्या जर तुम्ही म्हणून संघटना किंवा त्यांच्या दबावाखाली तुम्ही हे जर व्यवसाय बंद करत असाल
तर मग पोलीस स्टेशननी शासनाने ती जनावरं घ्यावत ना आमची. आम्ही जी जनावरं निकामी आहेत, ज्या जनावरं आमच्या उपयोगीची नाहीत, त्याला सांभाळण्यासाठी आमच्याकडे मनुष्यबळ नाही, ती जनावरं शासनाने घ्यावी आणि त्यांच्या गोहत्येचा बाकीच्या गोष्टीचा पुळका तिथं सिद्ध करावा. काय की ह्याला वैरण घालतोय, ह्याला पाणी घालतोय, आम्ही ही करतोय, हे फक्त फेमस पाहिजे. मोकार तुम्हाला सांगतो बाजारी खेळ चालू आहे काय, आणि त्यातला हा PS आहे. हा तुम्हाला सांगतो सारखा ह्याच गोष्टीवर लक्ष ठेवून असतो आणि भ्रष्टाचारी माणूस आहे. त्याला 3 वर्ष आता मला वाटतं जवळपास पूर्ण होत आलेली आहे. आम्ही शासनाकडे ह्याच्याकडे आता प्रयत्न करू, नाही झालं तर आंदोलन आणि हे करता येईल. ह्यापूर्वी मी भरपूर केले, त्याचा अनुभव मी ह्याला सुद्धा दिला. याच्या आधी सुद्धा शंभूराजे जगताप यांचं करमाळा पोलीस स्टेशन इथे म्हणजे काही चोरीच्या प्रकरणातले संदर्भात तिथे पोलिसांशी वादावादी असेल किंवा इतर काही लोकांच्या संदर्भात न्यायासाठीची वादावादी झाली असेल, त्याचंच कुठेतरी पूर्ववैमनस्यातून 100% ना. ज्या वेळेस तुम्हाला ह्या माणसाला न्याय दिला पाहिजे, ह्याच्यावर अन्याय झाला आहे काय, आणि तो जर तुम्ही सोडवत नसाल, ही तुमची जबाबदारी त्यांना न्याय द्यायची. त्या जबाबदारीची आठवण जर त्यांनी करून दिली तर त्याला जर ते शत्रू समजत असतील तर ह्या गोष्टीचा विचार तालुक्यातल्या जनतेने करायचा आहे. आणि भविष्यात तुम्हाला सांगतो ह्यांना हटवण्यासाठी आम्हाला एकत्र यायचं. हे आंदोलन बघत स्वतः तुमच्या नेतृत्वाखाली होणार आहे. आंदोलन जे करणार आहात तुम्ही हो, मी उतरल ना, स्वतः मी उतरल आणि दाखवून देऊ. हे असे दिनदडीचे हे हा API म्हणजे काय देशाचा नेता नाही, हा जनतेचा नोकर आहे. ह्यांनी ह्याच्या लायकीने राहिलं पाहिजे, ह्याच्या कामावर ह्यांनी लक्ष दिलं पाहिजे. ह्याचं कर्तव्य काय ह्या नालायकाला जर समजत नसेल तर ते आम्ही त्याला समजून सांगू.